नमस्कार प्रिय मित्रांनो, आजपासून आपण जुन्या करारातील पहिल्या 5 पुस्तकांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करीत आहोत. आणि या अभ्यासक्रमाची आपण सुरुवात करीत असताना सर्वप्रथम आपण प्रभूला आपल्यामध्ये आमंत्रण करूया आणि या अधिवेशनाची सुरुवात आपण प्रार्थना गीताद्वारे करूया. स्तोत्र संहिता अध्याय 119. तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तुझे न्याय निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे व ती निश्चित केली आहे. मी फार पिडलो आहे. हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. हे परमेश्वरा, माझ्या तोंडची वचने ही स्वकुशीची अर्पणे समजून मान्य कर. तुझे निर्णय मला शिकव. मी आपला जीव नेहमी मुठीत धरून आहे, तरी मी तुझे नियमशास्त्र विसरलो नाही. हे प्रभो, आजच्या या अभ्यासाच्या पहिल्या दिवशी हा तुझा शब्द आम्ही ऐकलेला आहे. ह्या शब्दाप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगावं व तुझे वचन नेहमी आम्हाला आमच्या मार्गात प्रकाशासारखे नेहमी चमकत राहावे, म्हणून तू आम्हास विशेष कृपा आणि आशीर्वाद दे. ही प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन.
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजपासून आपण पंचग्रंथाची प्रस्तावना या विषयाला सुरुवात करीत आहोत. आणि या पंचग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये मी मुख्य 5 टप्प्यावर हा संपूर्ण प्रस्तावना जी पंचग्रंथाची आहे ती विभागलेली आहे. आणि म्हणूनच अभ्यास करीत असताना माझी एक सर्वांना विनंती आहे, आपलं पवित्र शास्त्र आपण आपल्याबरोबर घ्या. त्याचबरोबर तुमची नोटबुक आणि तुम्हाला लिहिण्यासाठी पेन वगैरे तुमच्याबरोबर घेतला तर बरं होईल. हे लेक्चर चालू असताना मी माझ्या परीने तुम्हाला काही गोष्टी समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहे. काही गोष्टी तुम्हाला समजतील, कदाचित काही गोष्टी समजणं थोडंसं अवघड जाणार आहे. आणि अशावेळी आपण प्रत्येकाने कुठेतरी घाबरून जाऊ नका. देवाचा शब्द आहे, देव आम्हा प्रत्येकाला कुठेतरी सामर्थ्य देणार आहे. आणि आपण साहजिकच हा देवाचा शब्द या संपूर्ण वर्षाच्या या प्रवासामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर सुरुवात करूया आपण पंचग्रंथाची ही प्रस्तावना. तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या पंचग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये एकूण 5 टप्पे आहेत. 5 मुद्दे मी तुमच्यासमोर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करीन. पहिला मुद्दा आहे की पंचग्रंथाची मूळ संकल्पना जी आहे, ज्याला आपण मूळ शब्द म्हटलो, तो शब्दाचा उगम कसा झालेला आहे, हाचा सोर्स कसा आहे, हा पहिला मुद्दा अभ्यासणार आहोत. तदनंतर पंचग्रंथ म्हणजे नक्की 5 पुस्तकच का, की त्याहीपेक्षा जास्त किंवा कमी असतील, हा दुसरा मुद्दा आपण अभ्यासणार. तिसरा मुद्दा आहे पंचग्रंथ नक्की कशाबद्दल आहे, म्हणजे या पंचग्रंथामध्ये काय आम्हाला सापडते. तदनंतर ह्या पंचग्रंथाचा मूळ लेखक कोण आहे, या संपूर्ण 5 पुस्तकाचं हे लेखन कोणी केलेलं आहे, हा चौथा मुद्दा अभ्यासणार. आणि मग शेवटी या पंचग्रंथाची विभागणी कशा प्रकारे केलेली आहे, असे एकूण 5 मुख्य मुद्द्यावरती माझी ही प्रस्तावना मी तुमच्यासमोर ठेवत आहे. सुरुवातीला आपण बघूया पंचग्रंथाचा एक मूळ संकल्पना किंवा हा मूळ शब्द कशा प्रकारे आलेला आहे. तर आपण सर्वांनी लक्ष देऊन ऐका की बघा, बायबलमध्ये पहिली 5 पुस्तकांना तसं बघायला गेलं तर बायबलमधील ही जी जुन्या काळातली विशेषतः पुस्तकं आहेत, ही पुस्तकं विशेषतः हिब्रू भाषेमध्ये आणि काही ग्रीक भाषेमध्ये लिहिलेली आहेत. आणि म्हणून बायबलमधील पहिली 5 पुस्तकं ही जास्तीत जास्त हिब्रू भाषेमध्ये तनक या नावाने ओळखली जायची. परंतु काही कालानंतर या पहिला हा जो शब्द आहे तनक, हा शब्दाचं भाषांतर होऊन तोरा शब्द आला. आणि मग 3ऱ्या शतकापर्यंत तोरा शब्दाचं पुन्हा भाषांतरित झालं आणि त्याऐवजी तोराऐवजी लोक पेंटॅटुक किंवा पंचग्रंथ म्हणू लागली. आणि अशा प्रकारे इस्रायल लोकांच्या दृष्टिकोनातून देवाने दिलेलं नियमशास्त्र म्हणजे जो तोरा आहे, हा देवाने दिलेला एक तो नियमशास्त्र आहे. आणि म्हणून हे इस्रायली लोक जी होती, ही इस्रायल लोक या नियमशास्त्राचं तंतोतंत पालन करायचे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामधील पहिली 5 पुस्तकं मिळून हिब्रू पवित्र शास्त्राचा पहिला जो विभाग तयार होतो. आणि त्याच विभागामध्ये बघा, ह्या नियमशास्त्राबद्दल आपल्याला कुठे संदर्भ आहे, तर लूक लिखित शुभवर्तमानामध्ये अध्याय 24 मध्ये वचन 44 आम्हाला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त तिथे सांगत आहेत, तो म्हणाला,
मी तुमच्याबरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत. मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे लिहिलेले आहेत ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की या नियमशास्त्राबद्दल बायबलमधील संदर्भ आहे आणि लूक लिखित शुभवर्तमानामध्ये आपण हा आताच ऐकलेला आहे. प्रिय मित्रांनो, आपण पुढे जाऊया. यहुदी ग्रंथ, जो ग्रंथ आहे, पंचग्रंथ आहे, या पंचग्रंथाला ते नेहमी नियमशास्त्र म्हणून मानायचे आणि या नियमशास्त्राचं यहुदी लोक तंतोतंत पालन करायचे. आता पुढे गेल्यानंतर हा जो नियमशास्त्र आहे, ज्याला आपण पेंटॅट्युक म्हणतो किंवा पंचग्रंथ म्हणतो, हा पेंटॅट्युक शब्द, हा ग्रीक शब्द 2 शब्दामध्ये याची फोड करण्यात आलेली आहे. आणि हे 2 शब्दाची फोड करत असताना पहिला जो शब्द आहे तो शब्द आहे पेंटा. पेंटा म्हणजे 5 आणि दुसरा जो शब्द आहे पेंटॅक्यूक म्हणजेच कंटेनर किंवा स्क्रोल, गुंडाळ्या. आणि म्हणून अशा प्रकारे पेंटॅट्युक हा 2 शब्दामधून आलेला आहे, ग्रीक 2 शब्दामधून आलेला आहे, पेंटा आणि टूक, म्हणून पेंटॅट्युक 5 गुंडाळ्या. आता या जुन्या करारामध्ये ह्या 5 गुंडाळ्या कुठल्या आहेत? तर जुन्या करारामधील ह्या 5 गुंडाळ्या आहेत म्हणजे बायबलमधील पहिली 5 पुस्तकं. साध्या सोप्या शब्दामध्ये सांगायचं म्हणजे बायबलमधील पहिली 5 पुस्तकं त्याला पेंटॅट्युक म्हणतात. पहिलं पुस्तक आहे उत्पत्ती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये जेनेसिस. दुसरं आहे निर्गम, एक्झोडस. तिसरं आहे लेविटिकस. चौथं पुस्तक आहे गणना, नंबर्स. आणि शेवटचं पुस्तक आहे अनुवाद म्हणजेच डिट्रॉनॉमी. आणि अशा प्रकारे ही 5 पुस्तकांचा संग्रह मिळून जो पंचग्रंथ झालेला आहे, ही 5 पुस्तकं पहिल्या विभागामध्ये प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण अभ्यासणार आहोत. प्रस्तावनेच्या दुसऱ्या मुख्य घटकाकडे आपण जाऊया. मला वाटतं पहिला घटक आपल्याला अतिशय समजला असेल की मूळ संकल्पना ही कशा प्रकारे आलेली आहे, मूळ शब्द कुठला होता, पेंटॅट्युक, कशा प्रकारे याची फोड झाली आहे, हे आपण सर्व काही या ठिकाणी बघितलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पंचग्रंथ म्हणजे नक्की 5 पुस्तकच का, की 5पेक्षा जास्त पुस्तकं. आणि म्हणून आजही जवळजवळ 99% लोकांचं आणि बायबल पंडित जे आहेत, बायबल तज्ज्ञ लोक आहेत, त्या सर्वांचं मत एकच झालेलं आहे की बायबलमधील पंचग्रंथ म्हणजे बायबलमधील पहिली 5 पुस्तकं. मात्र असे देखील काही तज्ज्ञ माणसं आहेत, अनेक अशी बायबल तज्ज्ञ लोक आहेत की त्यांच्यामध्ये मतभेद चालू आहेत. काही जणांचं मत ते सांगतात की कदाचित 5 पुस्तकापेक्षा जास्त आहेत, कदाचित 5 पुस्तकापेक्षा कमी आहेत. आणि म्हणूनच आपण थोडक्यामध्ये या 3 जे शब्द आहेत, हे 3 शब्द आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. टेट्राटूक, हेक्टाटूक आणि इनॅक्टूक असे 3 शब्द आहेत. आणि म्हणून टेट्राटूक म्हणजेच 4 गुंडाळ्या. आता जेव्हा आपण 4 गुंडाळ्या म्हणजे 4 पुस्तकं, तर काही बायबल तज्ज्ञ जे लोक आहेत, बायबल ज्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यांचं असं मत झालेलं आहे की बायबलमधील जे 5वं पुस्तक आहे, ज्याला आपण अनुवाद पुस्तक म्हणतो, हे अनुवाद पुस्तकामध्ये जे काही सांगितलं आहे ते बरंच असं जी काही माहिती आहे ती अगोदरच्या 4 पुस्तकामध्ये येऊन गेलेली आहे. आणि म्हणूनच जणू काही अनुवादमध्ये जे सांगितलं आहे ती कदाचित त्याची पुनरावृत्ती असेल. आणि म्हणून त्यांचं मत आहे की अनुवाद हे पुस्तक पहिल्या 5 पुस्तकामध्ये ते मोडता कामा नये. आणि म्हणून त्यांचं मत जातं की ही पंचग्रंथाची केवळ 4 पुस्तकंच असायला हवी आहेत, म्हणजेच टेट्राटूक. आता दुसरं जे मत आहे, दुसरे जे काही लोक सांगत आहेत की हेक्टाटूक म्हणजेच पंचग्रंथ कदाचित 6 पुस्तकांचं ग्रंथ संग्रह आहे. तर या ठिकाणी हे जे
काही बायबल तज्ज्ञ लोक आहेत ते काय सांगत आहेत? अशा विचारसरणीची लोक सांगत आहेत की यहोशुवा हे बायबलमधील जे 6वं पुस्तक आहे, ह्या यहोशुवा या पुस्तकामध्ये इस्रायल लोकांचा इतिहास आणि त्यांचं कनान देशामध्ये कशा प्रकारे आगमन झालेलं आहे हे यहोशुवा या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे लोक तज्ज्ञ लोक आहेत, बायबल तज्ज्ञ लोक असं सांगत आहेत की जर इस्रायल लोकांचा इतिहास जर या पंचग्रंथामध्ये असेल आणि त्याची माहिती जर यहोशुवा पुस्तकापर्यंतच पोहोचत असेल तर यहोशुवा हे देखील पुस्तक हे या पंचग्रंथामध्ये याचं नमूद करणं गरजेचं आहे. म्हणून अशाच विचारसरणीची लोक सांगतात की पंचग्रंथ ही 6 पुस्तकं पाहिजे. आता शेवटचा जो घटक आहे, शेवटचा मुद्दा आहे की इनॅक्टूक म्हणजे 6पेक्षा जास्त पुस्तकं. आता बायबल तज्ज्ञ जे लोक आहेत, काही मतं अशी लोकांची सांगत आहेत की इस्रायलचा जो इतिहास आहे आणि इस्रायल लोकांचं जे आगमन किंवा त्यांचं कार्य आहे किंवा त्यांचं जीवन आहे हे केवळ 5 पुस्तकापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर ह्या 5 पुस्तकाच्या वर त्यांचं हे इस्रायल लोकांचं जीवन आपण वाचत आहोत. आणि विशेषतः कुठल्या पुस्तकामध्ये? तर ते सांगत आहेत की यहोशुवा या पुस्तकामध्ये, त्याच्यानंतर न्यायाधीशांची जी पुस्तकं आहेत, सॅम्युएल 1, सॅम्युएल 2, राजेंचं पुस्तक आहेत, अशा पुस्तकांमध्ये देखील ते सांगत आहे की इस्रायल लोकांच्या इतिहासाबद्दल आपल्याला जाणीव भेटत आहे. आणि म्हणून ही 3 प्रकारची मतं प्रिय बंधूंनो ही त्या ठिकाणी विचारवंतामध्ये आहेत. आणि ते सांगतात म्हणून की बायबलमध्ये फक्त 5च पुस्तकं नाही तर पंचग्रंथामध्ये 5 पुस्तकं नाही तर 5 पुस्तकापेक्षा जास्त असायला हवी आहेत. मात्र एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे, आणि आपण सर्वजण ख्रिस्ती लोकांनी विशेषतः आपल्या शिकवणीनुसार आणि 99% बायबल तज्ज्ञांचा हा विचार आहे की पंचग्रंथ म्हणजे केवळ बायबलमधील पहिली 5 पुस्तकं, उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद. आणि म्हणून ही 5ही पुस्तकं ह्या पंचग्रंथामध्ये आपण अभ्यासणार आहोत. आता पुढे आपण 3ऱ्या मुद्द्यावरती जाऊया. आणि या 3रा मुद्दा जो आहे, हा 3रा मुद्दा आम्हाला सांगत आहे की पंचग्रंथ हे कशाबद्दल आहे, ह्याच्यामध्ये आम्हाला काय शिकायला मिळणार आहे. तर पहिली गोष्ट, पंचग्रंथामध्ये जे देवाची लोक आहेत व इस्रायलचा आरंभ कसा झाला आहे त्याचा इतिहास या पंचग्रंथामध्ये आम्हाला शिकायला मिळेल. त्याचप्रमाणे देवाच्या प्रकटीकरणाद्वारे ते राष्ट्र कसे निर्माण झाले, म्हणजे इस्रायल हे राष्ट्र कसं पुढे आलं, ह्याबद्दल आम्हाला या पंचग्रंथामध्ये माहिती मिळणार आहे. आणि म्हणून इस्रायल लोक म्हणजे जे बायबलमधील आद्य प्रवक्ते आहेत, ज्यांच्या नावाने हा इस्रायल राष्ट्र तयार झालं आहे, त्यांच्याबद्दल माहिती आपल्याला या पुस्तकामध्ये सापडते. आणि 3रा मुद्दा आहे की देवाच्या लोकांचा जीवनक्रम निश्चित करणारे, नियमशास्त्राचं वर्णन करणारे हे पुस्तक म्हणजे पंचग्रंथ आहे. असे व्यक्तिगत 3 महत्त्वाचे मुद्दे. आणि हे 3 महत्त्वाचे मुद्दे प्रिय बंधूंनो आपण शिकत असताना एक पुस्तक आपण थोडक्यामध्ये विशेषतः अगदी सखोल पुढच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. तरीसुद्धा 1-2 सेंटेन्समध्ये पहिलं पुस्तक, दुसरं पुस्तक, 3रं, 4थं आणि 5वं पुस्तक हे नक्की काय आहे. तर जेव्हा आपण बघतो की उत्पत्ती हे पहिलं पुस्तक जेव्हा आपण बघतो, त्या उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकाचे एकूण 2 भाग आहेत. उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकाचे एकूण 2 भाग, अध्याय 1 ते अध्याय 11पर्यंत हा संपूर्णपणे आपण या ठिकाणी इस्रायलचा आद्य इतिहास बघत आहोत. म्हणजेच या ठिकाणी काय होतं की जगाची निर्मिती कशी झाली, आणि त्याचबरोबर परमेश्वर देवाने मानवाची जी निर्मिती केली आहे, हा निर्मितीचा संपूर्ण जो काळ आहे हा पहिल्या भागामध्ये आहे. त्याचप्रमाणे उत्पत्तीचा दुसरा जो भाग आहे, अध्याय 12 तर अध्याय 50पर्यंत आपण जेव्हा बघणार, तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला आद्य प्रवक्त जे आहेत ते आद्य प्रवक्त्यांचं आपल्याला माहिती मिळणार आहे.
बऱ्याच वेळा आम्हाला वाटतं की बायबलमध्ये प्रवक्ते म्हणजे संदेष्टे म्हणजे कदाचित येशिया, इर्मया, यहेजेकल, आमोस अशा प्रकारचे संदेष्टे का? अवश्य ते संदेष्टे जुन्या करारामध्ये आहेत. मात्र जेव्हा आपण आद्य प्रवक्ते म्हणतो, आद्य संदेष्टे म्हणतो, तेव्हा लक्षात ठेवायचं की हे आद्य प्रवक्ते जे आहेत हे अब्राहम, इसाक, याकोब, योसेफ आणि अशा प्रकारची जी व्यक्तिमत्व आहेत यांचा संपूर्ण इतिहास हा उत्पत्तीच्या दुसऱ्या भागामध्ये आपण शिकणार आहोत. निर्गम पुस्तक जेव्हा आपण उघडतो तेव्हा निर्गम या पुस्तकामध्ये इस्रायल लोकांची पिळवणूक, त्यांचा छळ आणि त्यांना कशा प्रकारे कठीण समय त्यांच्या जीवनामध्ये आला आणि अशा या परिस्थितीमध्ये या निर्गम पुस्तकामधील अत्यंत महत्त्वाचं जे व्यक्तिमत्व आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, ते व्यक्तिमत्व म्हणजे मोशे आहे. आणि म्हणून निर्गममध्ये मोशे हा संपूर्ण इस्रायल लोकांना नेतृत्व करण्यासाठी परमेश्वर देवाने त्याला बोलावलेला आहे, त्याला पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून निर्गम पुस्तकामध्ये हा मोशे त्या इस्रायल लोकांना त्या लाल समुद्रामधून, त्या इजिप्तच्या गुलामगिरीमधून बाहेर काढतो आणि त्या सिनाय पर्वतावरती घेऊन जातो. सिनाय पर्वतावरती एकदा गेल्यानंतर त्या सिनाय पर्वतावरती परमेश्वर देव मोशेला त्या इस्रायल लोकांसाठी त्या 10 आज्ञा देतो. त्या ठिकाणी एक सिनाय पर्वतावरती तो करार केला जातो. करार बऱ्याच वेळा काही कालानंतर तो करार ती इस्रायल लोक मोडतात, तरीसुद्धा देव पुन्हा एकदा त्या इस्रायल लोकांबरोबर तो करार करतो. आणि या संपूर्ण हे जे पुस्तक आहे निर्गम पुस्तक, हे बायबलमधील विशेषतः जुन्या करारातील अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. आणि म्हणून माझी एक विनंती आहे की निर्गम पुस्तक आपण जेव्हा अभ्यास करण्याला सुरुवात करणार तेव्हा हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा, कारण हे पुस्तक ख्रिस्त सभेच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं पुस्तक म्हटलं जातं. तदनंतर आपण तिसऱ्या पुस्तकावरती येणार आणि हे तिसरं जे पुस्तक आहे ते तिसरं पुस्तक आहे लेवीय. आता हे लेवीय हे पुस्तक जे आहे हे खास करून इस्रायल लोकांच्या उपासनेबद्दल माहिती जास्त आम्हाला देत आहे. म्हणजेच लोकांनी उपासना कशी करावी, कोणी उपासना करावी, कुठल्या वेळी उपासना करावी, हे महत्त्वाचे जे घटक आहेत ह्या लेवी पुस्तकामध्ये आम्हाला माहिती भेटणार आहे. हे झालं लेवी म्हणजे पंचग्रंथातील तिसरं पुस्तक. आणि मग आपण चौथ्या पुस्तकाकडे जाणार. चौथं पुस्तक हे विशेषतः गणना पुस्तक आहे, ज्या पुस्तकामध्ये इस्रायलच्या 12 वंशाबद्दल आपण माहिती शिकणार आहोत. ही 4 पुस्तकं झाली. हे शेवटचं आपलं पुस्तक असणार आहे आणि ते पुस्तक आहे ते म्हणजे अनुवाद. हे अनुवाद म्हणजेच या ठिकाणी हे पुस्तक मोशेचा अंतिम प्रवास मोशेचा या ठिकाणी सांगितला जाणार आहे. आणि जेव्हा मोशेचं मरण येईल त्या मोशेच्या मरणाच्या अगोदर मोशे इस्रायल लोकांना एक नवा संदेष्टा देतो आणि तो नवा संदेष्टा आहे यहोशवा. म्हणजेच ह्या ठिकाणी यहोशवाचा जन्म जो आहे हा अनुवादाच्या अगदी शेवटच्या 2 जी अध्याय आहेत त्या अध्यायामध्ये त्याचा जन्म होतो. जरी त्याचं पुस्तक हे 6वं असलं तरी त्याचा जन्म आणि त्याचं बोलावणं किंवा पाचारण हे अनुवादाच्या शेवटच्या अगदी पुस्तकाच्या अध्यायामध्ये होत आहेत. तर अशा प्रकारे या 5 पुस्तकांचा अभ्यासबद्दल जी माहिती आहे ही पंचग्रंथामध्ये आपण शिकणार आहोत. चौथ्या मुद्द्याकडे प्रिय मित्रांनो आता आपण जात आहोत. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे या पंचग्रंथाचा लेखक. बरीच वर्ष हीच एक संकल्पना चालू होती. काही संकल्पना नव्हती, लोकांमध्ये एकच संकल्पना चालू होती आणि ते सांगत होते की या पंचग्रंथाच्या सर्व साहित्याचा जो मूळ लेखक आहे हा मोशे आहे. मात्र जसजसा लोक अभ्यास करू लागले आणि अभ्यास करीत असताना पंचग्रंथाबद्दल काही घटना किंवा काही गोष्टी किंवा काही परिच्छेद, अशा घटना जेव्हा परिच्छेद किंवा हे जे गोष्टी आहेत या घटना आहेत या वाचत असताना कुठेतरी जाणवलं की प्रत्येक जी घटना आहे किंवा ती गोष्ट आहे ही वेगवेगळ्या परंपरेमधून आलेली आहे.
आणि म्हणून अशा वेळी बायबल तज्ज्ञामध्ये दुमत होऊ लागलं. त्यांच्यामध्ये थोडंसं मत एक होत नव्हतं. काही सांगत होते की पंचग्रंथाचा मूळ लेखक जो आहे हा मोशे आहे. मात्र काही जण सांगत होते जर मोशे हा जर मूळ लेखक असेल, ऑथर जर मोशे असेल, मग ह्या वेगवेगळ्या ज्या परंपरा आहेत त्या कशा प्रकारे आहेत. आणि म्हणून एक गोष्ट प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आपण सर्वांनी लक्ष देऊन शिकायची आहे, आणि ती म्हणजे बायबल अभ्यासकांच्या मतानुसार जेव्हा संपूर्ण जुना करार जो आहे हा संपूर्ण जुना करार ख्रिस्तपूर्व 1200 ते ख्रिस्तपूर्व 100 या कालखंडामध्ये लिहिलेला आहे, संपूर्ण जुना करार. आणि पंचग्रंथ म्हणजे बायबलमधील पहिली 5 पुस्तकं ही ख्रिस्तपूर्व 600 या कालखंडामध्ये लिहिली आहेत. आता या 600 कालखंडामध्ये विशेषतः त्यावेळी काही परंपरा होत्या, आणि या ज्या परंपरा आहेत ह्या परंपरानुसार लोक सांगत होते की मोशे कदाचित लेखक नसेल, परंतु काही जण सांगतात नाही मोशेच लेखक आहेत. आणि म्हणून थोडक्यामध्ये ह्या आपण परंपरा नक्की काय आहेत, कुठल्या या परंपरा आहेत ते बघूया. पहिली परंपरा आहे आणि ती परंपरा आहे यहोवा परंपरा. परमेश्वराला किंवा देवाला परमेश्वर या नावाने हाक मारली जाते. या परंपरेचं किंवा ट्रेडिशनचं खास वैशिष्ट्य देवाला परमेश्वर या नावाने ते हाक मारतात. आणि म्हणून या ठिकाणी या परंपरेमध्ये आदी मानवापासून देवाच्या निवडलेल्या लोकांचा इतिहास आणि त्याचं वर्णन आहे. आणि म्हणून खास आणखी वैशिष्ट्य या परंपरेचं की या परंपरेमध्ये देव आणि मानव यांचे संबंध उत्तम दाखवले आहेत. आता जर तुम्ही जुन्या करारातलं पहिलंच पुस्तक उघडलं आणि पहिल्याच पुस्तकामधील उत्पत्तीचा जर अध्याय आपण 2 उघडला तर दुसऱ्या अध्यायामध्ये वचन 8 किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये वचन 21 ही वचनं आम्हाला काय सांगत आहेत बघा. तर दुसऱ्या अध्यायामध्ये वचन 8 काय सांगत आहे, परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लावली आणि तीत आपल्या घडलेल्या मनुष्याला ठेवले. वचन 28 सांगत आहे, मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निंद्रा दिली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासली काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली. आता हे जे 2 संदर्भ मी तुम्हाला सांगितले आहेत किंवा आणखी पुढे संदर्भ असणार आहेत. उदाहरणार्थ अध्याय 4 वचन 15 देखील सांगत आहेत. हे संदर्भाद्वारे आम्हाला कुठेतरी असं समजतं की देव आणि मानव याचं कुठेतरी नातं आहे. म्हणूनच हे जे नातं आहे, हे संबंध आहे, हे या पंचग्रंथामध्ये पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. आणि म्हणून यहोवा परंपरेचा देखील कुठेतरी प्रभाव या पंचग्रंथावर पडलेला आहे. दुसरं पुस्तक आणि दुसरी जी परंपरा आहे त्याला इलोह परंपरा म्हटलं जातं. म्हणजे परमेश्वराला किंवा देवाला प्रभू या नावाने हाक मारायची. आणि या परंपरेचं खास वैशिष्ट्य काय बघा. ह्या परंपरेचं खास वैशिष्ट्य असं आहे की परमेश्वर माणसांशी ढगाद्वारे, स्वप्नाद्वारे किंवा अग्नीच्या रूपाने मानवाशी तो वार्तालाप करतो, मानवांशी बोलतो. आणि म्हणून पंचग्रंथामध्ये काही घटना जर बघितल्या तुम्ही, विशेषतः बर्निंग बुश, मोशेला त्या जळत्या झुडपामध्ये परमेश्वराने जेव्हा दर्शन दिलं, हे जे असे प्रसंग आहेत, हे प्रसंग जणू काय आम्हाला काय दाखवतात, कदाचित या परंपरेचा प्रभाव या पुस्तकावरती किंवा या घटनेवरती पडला असेल. आणि म्हणून ही जी दुसरी परंपरा आहे, या दुसरी परंपरा इलोह परंपरा, ह्याचा देखील प्रभाव या पंचग्रंथावरती पडलेला आहे. तिसरी परंपरा ती आहे अनुवादित परंपरा. आणि अनुवादित ही परंपरा जी आहे, ही परंपरा प्रिय बंधूंनो खास करून अनुवादाचं जे पुस्तक आहे या अनुवादाच्या पुस्तकापर्यंतच मर्यादित आहे. म्हणजेच ह्या परंपरेमध्ये जी काही शिकवणूक असतील ती जास्तीत जास्त अनुवाद या पुस्तकामध्ये याचा जास्त वापर करण्यात आलेला आहे. आणि म्हणून इस्रायलच्या इतिहासातील एखाद्या धार्मिक संघर्षाचा कालखंडात या परंपरेची रचना झालेली असली आपल्याला वाटत आहे. ही झाली तिसरी परंपरा. आणि शेवटची परंपरा जी आहे
ती आहे पुरोहित परंपरा, ज्याला प्रिस्टली परंपरा असं म्हटलं जातं. आणि या परंपरेमध्ये विशेषतः धार्मिक उपासना, धार्मिक विधी याच्यावरती अधिक भर पडण्यात आलेला आहे. आणि म्हणून तुम्ही जेव्हा लेवीय हे पुस्तक उघडणार आणि विशेषतः इवन गणना या पुस्तकामध्ये हे धार्मिक विधीबद्दल, धर्माबद्दल जास्तीत जास्त माहिती उपासनेबद्दल आम्हाला भेटते. आणि म्हणून कधीकधी आपण असं पण सांगू शकतो की कदाचित ही जी शेवटची परंपरा आहे, पुरोहित परंपरा आहे, ह्या परंपरेचा देखील ती कुठेतरी पगडा ह्या पंचग्रंथावरती पडलेला आहे. जरी या 4 परंपरा आपण अभ्यासल्या किंवा शिकत असलो तरी एक गोष्ट प्रिय बंधूंनो आपण सर्वांनी लक्ष देऊन विशेषतः मान्य करायची आहे की या पंचग्रंथाचा जो मूळ लेखक आहे हा मोशे असला पाहिजे. आणि म्हणून त्याचे मी संदर्भ द्यायच्या अगोदर एक गोष्ट आपण सर्वांनी शिकूया, ती म्हणजे सर्वसाधारण 2000 वर्षापर्यंत पंचग्रंथातील सर्व पुस्तकं ही मोशेने लिहिलेली आहेत असं लोकांचं मत आहे. आणि म्हणून निर्गम या पुस्तकामध्ये जर तुम्हाला मी अगोदर सांगितलं आहे, निर्गम पुस्तकामध्ये मोशे नावाचा मनुष्य जो आहे, जो नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व आहे, या माणसाद्वारे किंवा नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीद्वारे आम्हाला कुठेतरी कळतं की परमेश्वर देव मोशेला काही गोष्टी सांगत आहे आणि जेणेकरून त्या गोष्टी सर्व मोशे इस्रायल लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजेच मोशे या ठिकाणी निर्गम या पुस्तकामध्ये एक मध्यस्थी देखील करत आहे. कोणासाठी मध्यस्थी करत आहे तो? कदाचित इस्रायल लोकांसाठी मध्यस्थी करत आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी हे शिकतो की ज्यावेळी इस्रायल लोक ही सिनाय पर्वतावरती गेली आणि सिनाय पर्वतावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा मोशेला येण्यासाठी, पर्वतावरून येण्यासाठी जेव्हा विलंब लागला, जेव्हा वेळ लागला, तेव्हा अशावेळी इस्रायल लोकांनी सोन्याचं कोकरू केलं. हे सोन्याचं कोकरू केल्यानंतर त्याने त्या ठिकाणी ती वासरूची ती पूजा करू लागले आणि हे देवाला आवडलं नाही. आणि म्हणून अशावेळी परमेश्वर देव मोशेला सांगतो, मला ह्या लोकांचा राग आलेला आहे, ह्या लोकांचा मला तिरस्कार आलेला आहे. आणि या ठिकाणी प्रिय बंधूंनो, मोशे हा मध्यस्थी करतो, लोकांसाठी मध्यस्थी करतो परमेश्वराकडे की त्यांना एक संधी दे, त्यांना क्षमा कर. आणि म्हणून हे मोशेचं जे महत्त्वाचं पात्र आहे या ठिकाणी या पुस्तकामध्ये अतिशय निर्गम या पुस्तकामध्ये अतिशय सांगितलं आहे. शेवटचं एक महत्त्वाचं, जर अनुवाद या पुस्तकामध्ये आपण बघितलं तर अनुवाद या पुस्तकामध्ये अध्याय 31 ओवी 8 मध्ये आम्हाला असं सांगितलं जातं की कदाचित त्या ठिकाणी मोशेचा मृत्यू होतो किंवा ते पुस्तक त्या ठिकाणी संपत आहे. मग जर आपण तसं म्हणत असाल की अध्याय 31 वचन 8 या ठिकाणी मोशेचा अंत होत आहे, मग अध्याय 31 वचन 9 मध्ये एक सुंदर वचन सांगितलं आहे. काय सांगितलं आहे की त्या ठिकाणी सांगितलं आहे की मग मोशेने हे नियमशास्त्र लिहून याजक आणि वडील यांच्या स्वाधीन केले. म्हणजेच पुढे संदर्भ असा देखील आम्हाला सापडतो की मोशेने ते लिहिलेलं आहे आणि ते लोकांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून शेवटी आपण ही गोष्ट मान्य करायची आणि ती आम्हाला सर्वांना पटली पाहिजे की या पंचग्रंथाचा मूळ लेखक हा मोशे आहे. साधे सोपे 2 संदर्भ मी तुमच्यासमोर ठेवत आहे आणि या 2 संदर्भाद्वारे आम्हाला कुठेतरी समजणार की मोशेच हा पंचग्रंथाचा मूळ लेखक आहे. अध्याय निर्गम पुस्तकामधील अध्याय 20 ते 23 जेव्हा तुम्ही वाचणार त्या ठिकाणी तुम्हाला बुक ऑफ द कव्हनंट देवाने आज्ञा दिलेल्या आहेत. या आज्ञा कोणाकडे परमेश्वर देवाने दिल्या? परमेश्वर देवाने या आज्ञा मोशेकडे दिल्या. आणि म्हणून बुक ऑफ द कव्हनंट याद्वारे आम्हाला कुठेतरी समजतं की ही जी शिकवणूक आहे, हे जे लेखन केलेलं आहे, हे लेखन मोशेने केलेलं आहे. अध्याय 24 मी तुमच्यासाठी वाचत आहे. अध्याय 24मध्ये निर्गम या पुस्तकामध्ये 24मध्ये सांगितलं आहे बघा, सुंदर तिथे सांगितलं आहे. अध्याय 24 वचन 4 ते 7 यामध्ये सांगितलं आहे, मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि ती अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली.
पहिली लाईन अतिशय स्पष्ट सांगत आहे की मोशेने ही सर्व वचने लिहून काढली. म्हणजे आम्हाला कुठेतरी इथे संदर्भ सांगत आहे की लेखन केलेलं आहे हे मोशेने. पुढे 7वं वचन काय सांगत आहे बघा. मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखवले. कोणी? मोशेने ते कराराचं पुस्तक घेतलं. ते पुस्तक मग त्याने लोकांना वाचून दिलं. पहिला संदर्भ अतिशय स्पष्ट आम्हाला सांगत आहे की मोशे हा याचं पंचग्रंथाचं लेखन केलेलं आहे. निर्गम या पुस्तकामधील 34वा अध्याय, आणि जेव्हा 34वा अध्याय प्रिय बंधूनो जेव्हा तुम्ही उघडणार 33 अध्याय, या 34 अध्याय वचन 27 ह्या ठिकाणी अतिशय ठळक शब्दामध्ये सांगितलं आहे की मोशेने देवाच्या मार्गदर्शनाखाली 10 आज्ञा लिहिल्या. निर्गम अध्याय 34 वचन 27 सांगते की परमेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली मोशेने या आज्ञा लिहिल्या. पुढे अनेक संदर्भ मी तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनमध्ये दिसत असतील. अनुवाद पुस्तक जर तुम्ही उघडलं, अनुवाद 31 वचन 9 वचन 19 वचन 22 आणि वचन 24 ही सर्व जी वचनं आहेत ह्या वचनामध्ये आम्हाला कुठेतरी हे सांगितलं जात आहे की पंचग्रंथाचा लेखक जो आहे हा मोशे आहे. तर अशा प्रकारे हे 4 घटक या ठिकाणी अभ्यासले आणि शेवटी प्रिय बंधूंनो आपण शेवटच्या घटकाकडे जात आहोत. आणि शेवटचा जो घटक आहे ह्या पंचग्रंथाची विभागणी कशी आहे, कशा प्रकारे याची विभागणी केली आहे. 5 पुस्तकाची शिकवणूक कशा प्रकारे आपण मुख्य 6 मुद्द्यामध्ये मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पहिला मुद्दा आहे की प्राचीन इतिहास किंवा पुरातन हिस्ट्री, प्रिमिवल हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो, तर पुरातन इतिहास आपण पंचग्रंथाच्या उत्पत्ती या पुस्तकामध्ये अध्याय 1 ते अध्याय 11 पर्यंत अभ्यासणार. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक पितृप्रधान कुटुंब प्रमुखाचा काल किंवा ज्याला पॅट्रियार्किकल पिरियड म्हटलं जातं. पॅट्रियार्किकल पिरियड म्हणजेच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अब्राहम, इसाक, याकूब, योसेफ यांचा जो कालखंड आहे, ह्यांचा जो कालखंड आहे उत्पत्तीच्या अध्याय 12 पासून सुरुवात होतो आणि तो पुढे 50 पर्यंत पुढे घेऊन जाणार आहे. म्हणजे दुसरा घटक ह्या ठिकाणी आम्हाला जे आपले पॅट्रियार्किकल पिरियडला आहेत ह्याबद्दल, कुटुंब प्रमुखाबद्दल आम्हाला माहिती मिळणार. तिसरा, इजिप्तमधून मुक्ती व सिनायकडे कूच करायची आहे, म्हणजे लिबरेशन फ्रॉम इजिप्त अँड जर्नी टू सायनाय. या ठिकाणी आपल्याला निर्गम पुस्तक येणार आणि या निर्गम पुस्तकामधील अध्याय 1 ते अध्याय 18 पर्यंत हा संपूर्ण इतिहास आपल्याला घेऊन जाणार. म्हणजे इजिप्तपासून मुक्ती मिळणार आहे लोकांना, इस्रायल लोकांना, आणि मग ते सिनाय पर्वतावरती जाणार. चौथा मुद्दा आहे सिनाय पर्वतावरती परमेश्वर देव त्यांना नियम किंवा कायदा देणार. गिविंग ऑफ लॉज ॲट सिनाय. या पर्वतावरती परमेश्वर देव मोशेद्वारे त्यांना नियम देणार, कायदे देणार. पाचवा मुद्दा सिनायपासून होरेबपर्यंतचा प्रवास, जर्नी फ्रॉम सिनाय टू मोआब. हे याची विशेषतः आपल्याला ही जी शिकवणूक आहे ती गणना या पुस्तकामध्ये अध्याय 10 ते अध्याय 36 पर्यंत आपण ती शिकणार आहोत. आणि शेवटी होरेबविषयी मोशेने केलेली 3 अत्यंत महत्त्वाची जी भाषणं आहेत, 3 डिस्कोर्सेस ऑफ मोझेस ॲट मोआब. ही अनुवादचं शेवटचं पुस्तक 1 अध्याय 34 पर्यंत आहे. तर अशा प्रकारे हे 6 जे घटक आहेत, ह्या 6 घटकामध्ये अशा प्रकारे संपूर्ण पंचग्रंथाची हे आपण विभागणी केलेली आहे. मला माहीत आहे की या संपूर्ण प्रस्तावनेमध्ये मी थोडक्यामध्ये तुम्हाला पार्श्वभूमी दिलेली आहे. पंचग्रंथाची प्रस्तावना म्हणजे पार्श्वभूमी दिलेली आहे. आपण सविस्तररित्या एक पुस्तकं अभ्यास करणार आहोत. मात्र सुरुवातीला हा जो भाग मी प्रस्तावनाचा दिलेला आहे ह्याच्यामध्ये ही प्रस्तावना या ठिकाणी मी पूर्ण करत आहे. आपण दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत. दुसरा भाग असणार आहे
तो म्हणजे उत्पत्ती.